राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर प्रशांत जगतापांनी ही नाराजी व्यक्त केलेली होती। ही युती झाली तर आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊ असं देखील प्रशांत जगताप यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रशांत जगतापांचा राजीनामा हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी धक्का मानला जातो। मात्र जगतापांच्या काँग्रेस प्रवेशालाही पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केलाय। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंचा फोन आलाय अशी देखील माहिती समोर येते। असा दावा प्रशांत जगताप यांनी स्वतः केलाय। उद्धव ठाकरे यांचा प्रशांत जगताप यांना फोन आला आणि रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटे चर्चा झाल्याची देखील माहिती प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या मुद्द्यावरून ते नाराज होते। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। काँग्रेसमध्ये जाण्याची त्यांची बातमी समोर आलेली होती आणि त्यामध्येच आता ही मोठी बातमी समोर येते। प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंकडून फोन आला। 9 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली असा दावा खुद्द प्रशांत जगताप यांनी केलेला आहे। रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि 9 मिनिटे आमच्यामध्ये चर्चा झाली असं प्रशांत जगताप म्हणाले। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, पुण्यामध्ये वेगळ्याच प्रकारचं नाराजी नाट्य बघायला मिळत आहे। प्रशांत जगताप नाराज होऊन राजीनामा दिला, त्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याच्या त्यांच्या बातम्या आल्या। आता उद्धव ठाकरेंचा त्यांना फोन आलाय। काय घडामोडी घडतायत पुण्यात? प्रियंका, खरं तर प्रशांत जगताप हे शरद पवारांसोबत अगदी निष्ठावान म्हणून राहिले, पण पुणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत असतील तर मी राजीनामा देईल अशी भूमिका प्रशांत जगतापांनी घेतली होती। आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पण येणारी निवडणूक मी लढवणार असं सांगितलं। आणि त्यानंतरच या बातम्या सुरू झाल्या की प्रशांत जगताप नेमकं कुठल्या पक्षासोबत जाणार। कालपर्यंत माहिती अशी होती की काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतील। आजही सकाळी अशी माहिती आली की काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतील, पण आता रात्री उशिरा त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील फोन आलेला आहे। जवळपास 9 मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली आहे। ऑफर जी आहे ती उद्धव ठाकरेंनी दिलेली कळते प्रशांत जगतापांना। आणि खरं तर प्रशांत जगताप कुठल्या पक्षात जाणार आहे हे सगळं संभ्रमात असतानाच काँग्रेसच्या वाटेवरती असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केलाय। आज प्रशांत जगताप आपली भूमिका स्पष्ट करतील असं कळतंय। आज दुपारपर्यंत प्रशांत जगताप आपली भूमिका स्पष्ट करतील की कुठल्या पक्षातून ते निवडणूक लढवणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार। पण त्याआधी रात्री उद्धव ठाकरेंनी त्यांना उशिरा फोन केलाय आणि पक्षात थेट येण्याची ऑफर दिली आहे। नेमकी आता या दोघांमध्ये चर्चा काय झाली, प्रशांत जगतापांनी त्यांना काय सांगितलं हे अजून गुलदस्त्यात असलं तरी प्रशांत जगताप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास फोनवरून 9 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येते। प्रियंका, निश्चितच अभिजित, या आधी देखील आपण बातमी केलेली होती, तुम्ही ग्राउंड रिपोर्ट देखील केलेला होता की प्रशांत जगताप हे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले। त्यांनी आपली नाराजी शरद पवारांसोबत त्यांनी सांगितली, व्यक्त केली आणि त्यानंतर शरद पवारांनी त्यांना दिलासा देखील दिलेला होता। या सगळ्यांनंतरचं हे नाराजी नाट्य आहे। मधल्या काळात काय घडामोडी घडल्यात? नक्कीच मधल्या काळात म्हणजे ज्यावेळेस शरद पवारांनी त्यांना सांगितलं, असं प्रशांत जगतापांनी दावा केला होता की आपण महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढू। त्यानंतर प्रशांत जगतापांनी बंड कुठंतरी शमलं होतं, पण पुन्हा ज्या बातम्या समोर आल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार, त्यानंतर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली। आणि मुंबईत सुप्रिया सुळे यांची जे पक्ष कार्यालय आहे एनसीपीचं मुंबईतलं, तिथं सुप्रिया सुळेंसोबत त्यांनी जवळपास 4 तास चर्चा केल्याचे स्वतः सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं। आणि प्रशांत जगताप नाराज नाहीत असं देखील सुप्रिया सुळे म्हणत होत्या। त्यानंतर सुप्रिया सुळे दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या पक्ष कार्यालयात आल्या। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी 1 to 1 केलं आणि त्याच वेळी सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात असताना अगदी तिथल्या बाजूला म्हणजे कॉर्पोरेशनचं पीएमसी जी बिल्डिंग आहे त्या गार्डनवर प्रशांत जगतापांनी पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांसोबतचा एक फोटो दाखवत आपला राजीनामा जो आहे तो दिला। आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार का, कारण त्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी राष्ट्रवादीतून बाहेर पडतोय, पण येणारी जी निवडणूक आहे 2026ची पुणे महानगरपालिकेची ती मी लढवणार। त्यानंतर ज्या सगळ्या बातम्या सुटल्या की प्रशांत जगताप नेमकं कुठून लढणार। प्रशांत जगताप हा राष्ट्रवादीचा मोठा चेहरा होता, शहरातला अनेक आंदोलनं त्यांनी केली होती। अनेकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही नका जाऊ, पण प्रशांत जगताप युती जर राष्ट्रवादीशी झाली, आघाडी झाली
तर मात्र मी थांबणार नाही. बरोबर आहे अभिजित, काही स्थानिक समीकरणं असतात त्यामुळे बहुतेक पदाधिकाऱ्यांना हा निर्णय घ्यावासा वाटतो. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पुढची मोठी बातमी आपल्या समोर येते. मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली आहे. आता प्रकाश महाजन सकाळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या ठाण्याच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडतोय. तर या प्रवेशानं शिवसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिलाय अशा देखील चर्चा सुरू झाल्यात. दोन्ही ठाकरे बंधूंची अधिकृत युती झाली आणि अधिकृत युतीची घोषणा होताच मनसेला खिंडार पाडण्यामध्ये शिवसेनेला यश आलंय अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात.